आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12 वाजता बैठक। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या दृष्टीने बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। तामिळनाडूतील विजय थलपतीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची भाजपकडून दखल। चौकशीसाठी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नेमलं एनडीएचं शिष्टमंडळ। खासदार हेमा मालिनी, श्रीकांत शिंदे यांच्यासह 8 जणांचा या शिष्टमंडळात समावेश। शिष्टमंडळ दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेणार। मुंबईत मनसेचाच महापौर होणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या महापौराच्या पोस्टरवरून मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। राज्यात अनेक ठिकाणी बंजारा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक। चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवामोंढा आणि वाशिम बंजारा समाजाचे भव्य मोर्चे। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज बांधव एकवटले। सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं। पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत पडू नका। उगाच बैलाला साखळी बांधल्यासारखं साखळी घालून समोर येतात। गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्यांवर अजित पवारांची ही मिश्किल टिप्पणी। गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर। पासपोर्ट मिळण्यासाठी निलेश घायवळने अहिल्यानगरचा खोटा पत्ता दिल्याचं उघड। कोथरूड गोळीबार प्रकरणावरून घायवळवर मक्को अंतर्गत कारवाई। बदलापूरमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजी विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप। अतिक्रमण कारवाईवेळी पालिका कर्मचाऱ्यांसोबतच्या बाचाबाचीत भाजी विक्रेत्याकडून मराठीबद्दल अपशब्द। मुलुंडमध्ये किरीट सोमय्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। काही दिवसांपूर्वी सोमय्यांकडून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात तक्रार करत फेरीवाले बांगलादेशी असल्याची करण्यात आली होती तक्रार।